नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यातील एका घटनेने संपूर्ण तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। चुलत बहिणीच्या लग्नाच्या मांडवाची तयारी करीत असतानाच उमराच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी 17 वर्षीय चुलत भाऊ झाडावर चढला। दरम्यान झाडावरून गेलेल्या इलेक्ट्रिक मेन लाईनच्या तारा संबंधित वधूच्या चुलत भावाला नजरेस पडल्या नाहीत। फांदी तोडत असतानाच विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने त्याला तीव्र शॉक बसला आणि तो जमिनीवर कोसळला। या घटनेने संपूर्ण साक्री तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। साक्री तालुक्यातील बोरगाव येथे सकाळी 8 वाजेच्या सुमारास चुलत बहिणीच्या लग्नाच्या पूर्वतयारीसाठी उमराच्या झाडाच्या फांद्या तोडण्याकरता 17 वर्षीय रोशन ठाकरे झाडावर चढला। दरम्यान झाडावरून गेलेल्या मेन लाईनच्या इलेक्ट्रिक तारा रोशन ठाकरेच्या नजरेस पडल्या नाहीत। फांदी तोडत असतानाच त्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि रोशनला तीव्र शॉक लागला। या धक्क्याने रोशन ठाकरे थेट जमिनीवर कोसळला। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सहकाऱ्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोशन याला मृत घोषित केले। या घटनेने बोरगाव परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। रोशन ठाकरे हा 2 भावांपैकी लहान होता। त्याने नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती। त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते। ज्या घरात आज मांडव आणि उद्या लग्न असल्याने आनंदाचे वातावरण होते, मात्र तिथं उमदा तरुण अचानक गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मयत रोशन ठाकरेचा मृतदेह पिंपळनेर येथे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री तालुका। धन्यवाद। बोल, तुमचं नाव सांगा, सुरुवात करा। मी आणि रोहिदास ठाकरे, राहणार बोधगाव। आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी माझा दीकरा चिरंजीव रोशन अनिल ठाकरे हा लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी उंबराच्या फांदी तोडायला गेला असताना तिथं मेन लाईनचं शॉर्ट सर्किट झालं। ते सर्किटमुळे तो बेशुद्ध अवस्थेत आम्हाला आढळला। लोकांच्या आवडीवर झाल्यानंतर आम्ही गेलो तिथं ते घटनास्थळी। आम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडला। आम्हाला वाटलं तो वाचेल, यासाठी आम्ही दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं।